नमस्कार. विज्ञानाच्या या अद्भुत दुनियेत तुमचं स्वागत आहे. चला, आज काही अशा प्रश्नांची उत्तरे शोधूया जे ऐकून आपण थक्क व्हाल. बघूया तरी आपलं जग किती आश्चर्यकारक आहे. बरं, पहिलाच प्रश्न आहे आपल्या शरीराबद्दल. जरा विचार करा, जर आपल्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या काढल्या आणि एका सरळ रेषेत जोडल्या तर त्या किती लांब होतील? काही अंदाज आहे? उत्तर ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. तब्बल 97,000 किलोमीटर. म्हणजे विचार करा, या लांबीने आपण पृथ्वीला एकदा नाही, दोनदा नाही, तर 2 पेक्षा जास्त वेळा प्रदक्षिणा घालू शकतो. आहे की नाही कमाल? आपलं शरीर खरंच एक अद्भुत यंत्र आहे. चला तर मग आपल्या शरीराच्या याच अद्भुत दुनियेत थोडं आणखी आत डोकावूया. या भागात आपण जीवशास्त्रातील काही खास गोष्टी पाहणार आहोत. आता विचार करा, आपल्याला जेव्हा एकदम थकवा येतो आणि पटकन एनर्जी हवी असते, तेव्हा आपलं शरीर नक्की कशाचा वापर करत असेल? कर्बोदके, प्रथिने की मग मेद म्हणजे फॅट्स? तर याचं उत्तर आहे मेद म्हणजेच फॅट्स. आपल्याला वाटेल की कर्बोदकांमधून जास्त ऊर्जा मिळते, पण तसं नाहीये. कर्बोदके आणि प्रथिनांमधून प्रतिग्राम 4 कॅलरीज मिळतात, पण मेदामधून किती मिळतात माहितीये? तब्बल 9 कॅलरीज, म्हणजे जवळजवळ दुप्पट. हा आहे खरा एनर्जीचा पॉवर हाऊस. आपल्या पचनसंस्थेत स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियासचा रोल खूप मोठा आहे. ते एक असं पाचक रस तयार करतं जणू काही एक पॉवरफुल कॉकटेलच. पण या कॉकटेलमध्ये अमायलेज, ट्रिप्सिन आणि पित्तरस यापैकी काय नसतं? आणि याचं बरोबर उत्तर आहे पित्तरस. आता आपण म्हणाल, पित्तरस तर पचनासाठी लागतं, मग ते का नाही? तर त्याचं एक कारण आहे. हे बघा, स्वादुपिंडाच्या रसात मुख्यत्वे 3 गोष्टी असतात. अमायलेज जे कर्बोदकांना पचवतं, दुसरं ट्रिप्सिन जे प्रथिनांना तोडतं, आणि तिसरं लायपेज जे मेदाचं म्हणजेच फॅट्सचं विघटन करतं. मग पित्तरस काय करतं? तर पित्तरस तयार होतं यकृतामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये. ते स्वादुपिंडात तयार होत नाही, पण ते लायपेजला फॅट्स पचवायला मदत नक्की करतं. म्हणजे ते टीममेट्स आहेत, पण एकाच घरात राहत नाहीत. बरं, आता जीवशास्त्रातून थोडं रसायनशास्त्राकडे जाऊया. पाहूया की आपल्या आजूबाजूचे पदार्थ नक्की कशापासून बनलेले आहेत. शाळेत आपण सगळ्यांनी पिरियॉडिक टेबल म्हणजेच आवर्त सारणी पाहिली आहे, हो ना? पण कधी विचार केलाय की त्यातल्या सगळ्या मूलद्रव्यांना एका विशिष्ट क्रमाने का लावलं आहे? त्याचा आधार काय? त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. अणु अंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकात किती प्रोटॉन आहेत या संख्येनुसार त्यांची जागा ठरवली जाते, आणि याच मांडणीमुळे आपल्याला त्यांचे गुणधर्म समजायला खूप सोपं जातं. रसायनशास्त्रात आपण मोल हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. आता हा काय प्रकार आहे? जसं आपण केळी डझनाने मोजतो किंवा साखर किलोने, तसंच अणुरेणूंसारख्या अतिसूक्ष्म गोष्टी मोजण्यासाठी मोल हे एकक वापरलं जातं. हो, अगदी बरोबर. मोल हे एक वैज्ञानिक एकक आहे. जेव्हा आपल्याला अणू किंवा रेणूंसारख्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कणांची प्रचंड संख्या मोजायची असते, तेव्हा हे एकक कामी येतं. आणि एका मोलमध्ये किती कण असतात? तर तब्बल 6.022 गुणिले 1023 ही इतकी मोठी संख्या आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. यालाच ॲव्होगॅड्रो क्रमांक असं म्हणतात. चला, आता एक रोजच्या वापरातला प्रश्न. आपल्या घरात किंवा बाहेर लोखंडी वस्तू असतात आणि त्यांना गंज चढतो, तर या लोखंडाला गंजण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर कोणत्या धातूचा लेप दिला जातो? यासाठी वापर होतो जस्त म्हणजेच झिंकचा, आणि या प्रक्रियेला म्हणतात गॅल्व्हनायझेशन. यात गंमत अशी आहे की लोखंडावर जस्ताचा लेप दिला की जस्त स्वतः गंजतो, तो स्वतःचा बळी देतो, पण आतल्या लोखंडाला मात्र सुरक्षित ठेवतो. म्हणूनच याला सॅक्रिफिशियल प्रोटेक्शन असंही म्हणतात. यामुळेच तर आपल्या गाड्या, पत्रे, बांधकाम साहित्य इतके दिवस टिकतं. ठीक आहे, आता रसायनशास्त्र सोडून भौतिकशास्त्राच्या अदृश्य जगात शिरूया, जिथे ध्वनी, प्रकाश आणि लहरींचं राज्य आहे. समुद्र किती खोल आहे हे आपल्याला नक्की कसं कळतं? म्हणजे आपण काही मोजपट्टी घेऊन तर जाऊ शकत नाही, नाही का? मग यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं? याचं उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान. हे काम कसं करतं ते खूप इंटरेस्टिंग आहे. जहाजातून पाण्याखाली एक ध्वनी लहर म्हणजे एक पिंग असा आवाज सोडला जातो. ही लहर थेट समुद्राच्या तळापर्यंत जाते, तिथून आदळून परत वर येते. जहाजावरचे डिटेक्टर ती परत आलेली लहर पकडतात, आणि मग तिला खाली जाऊन परत यायला किती वेळ लागला यावरून खोली मोजली जाते. अगदी सोपं आणि प्रभावी. आपल्याला हे तर माहिती आहे की आवाजाला प्रवास करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमाची गरज असते, पण त्याचा वेग सगळ्यात जास्त कशामध्ये असतो? हवेत म्हणजे वायूत, पाण्यात म्हणजे द्रवात, की एखाद्या घनवस्तूमध्ये
म्हणजे स्थायूत. तर ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो स्थायू पदार्थांमध्ये, त्यानंतर द्रवात आणि सगळ्यात कमी वायूत. यामागचं कारण खूप सोपं आहे. स्थायूंमध्ये कण एकमेकांच्या अगदी जवळ घट्ट पॅक असतात, त्यामुळे आवाजाचं कंपन एका कणातून दुसऱ्या कणात विजेच्या वेगाने पसरतं. या उलट वायूमध्ये कण खूप लांब लांब असतात, त्यामुळे कंपन पसरायला वेळ लागतो. आपण ध्वनी लहरींबद्दल बोलतोय तर वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी हा शब्द येतोच. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती कंपने झाली हे मोजण्याचं एकक आहे हर्ट्झ, HZ. हे नाव शास्त्रज्ञ हेनरिक हर्ट्झ यांच्या सन्मानार्थ ठेवलं आहे, ज्यांनी विद्युत चुंबकीय लहरींचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं होतं. आणि आता आपल्या शेवटच्या भागात आपण निसर्गातून मिळणाऱ्या एका स्वच्छ आणि पुन्हा वापरता येणाऱ्या ऊर्जा स्रोताबद्दल बोलूया. बायोगॅस हे एक खूप महत्त्वाचं इंधन आहे, विशेषतः ग्रामीण भागासाठी. पण या बायोगॅसमध्ये असा मुख्य घटक कोणता आहे जो त्याला इतकं ज्वलनशील बनवतो? जवळपास 60% भाग त्याचाच असतो. तर बायोगॅसमधला हिरो आहे मिथेन वायू. बायोगॅसमध्ये जवळपास 60% मिथेन असतं आणि याच वायूमुळे त्याला ऊर्जा मिळते. बाकी मग कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू असतात. हाच मिथेन बायोगॅसला एक प्रभावी आणि स्वच्छ इंधन बनवतो. आज आपण विज्ञानाची काही कोडी सोडवली, शरीराच्या आत डोकावलो, अणूंची दुनिया पाहिली आणि समुद्राची खोलीही मोजली. पण हे विश्व अशा अगणित रहस्यांनी भरलेलं आहे. तर मग आता पुढचं कोणतं रहस्य उलगडायचं? शोध सुरूच ठेवायला हवा, नाही का?